हे जे षडयंत्र चालू आहे सत्ताधाऱ्यांचं, हे मुळात चुकीचं आहे. कोणावर अविश्वास आणायचा हेच मुळात यांना कळत नाही. त्यामुळे आमचा म्हणजे शेकाप आणि आघाडीचा जाण्याचा तर प्रश्नच येत नाही आहे. आणि कसं आहे की काम करताना सगळ्यांनी मिळून केलेलं कधीही चांगलं असतं, तरच शहराचा विकास होऊ शकतो असं माझं म्हणणं आहे आणि आमच्या आघाडीचं म्हणणं आहे. त्यामुळे अविश्वास ठराव आणताना कुठे काय त्यांना आयुक्तांना किंवा प्रशासनाची बाजू कुठे काही चुकते का, किंवा कुठे काही करताना ते अडचणीत आलेत का, किंवा नोकरीवर येत नाही आहेत का, म्हणजे हा ठराव कशामुळे आणतायत हेच मुळात आम्हाला समजलेलं नाही. त्यामुळे आमचा जाण्याचा तर प्रश्नच येत नाही. तुम्हाला काय वाटतं, आयुक्तांची जी कामगिरी आहे संपूर्ण समाधानकारकच आहे आणि त्याच्यामुळे याविषयी हा ठराव आहे तो योग्य नाही? नक्कीच मला सांगायला आवडेल की जी न कामं चालू होणारी ती सुद्धा कामं चालू झालेली आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं की अमृत योजनेची लाईन जी आज पनवेलमध्ये सगळीकडे रस्ते खोदलेले आहेत, तर ते मुळात कशासाठी खोदलेले आहेत, तर अमृत योजनेच्या लाईनचं काम चालू आहे आणि ही योजना पूर्ण भारतभर चालू आहे आणि शासनाचीच योजना ही आहे. आणि त्यामुळे मला वाटतं आपल्या फ्युचरचा विचार करूनच हे सगळं श्रेय मला तर वाटतं हे नक्कीच शासनाला म्हणजे आयुक्तांनाच मी देईन. आणि त्यामुळे हे रस्ते सगळे खोदलेले आपल्याला दिसत आहेत. आणि त्वरित मला वाटतं ज्या ज्या ठिकाणी अमृत योजनेच्या लाईनचं काम पूर्ण झालेलं आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी पनवेलमध्ये 2-3 रस्ते मला वाटतं आसपास रोड डांबरीकरण रोड पूर्ण सुद्धा झालेले आहेत. आणि तिसरा विषय माझा असा आहे की मुळात तुम्ही बघाल गेली 10 वर्ष तलावांचं काम कधी चालू झालं नव्हतं. त्याच तलावांची कामं गाळ काढण्याचं काम सुद्धा माननीय डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्या कारकिर्दीतच चालू झालेलं आहे. अशा अनेक प्रकारची आहेत उदाहरणं. उद्या खारघरमध्ये जाल तर हॉकर झोनवाल्यांचा विषय तो तुम्ही बघा, रस्ते क्लिअर झाले, तिथले नागरिक खुश आहेत, नागरिक सांगतात. पनवेलमध्ये तुम्ही बघाल रस्ते मोकळे त्यांनी केलेत. आता रस्ते मोकळे केलेत म्हणजे आमच्या जे भाजी विक्रेते आदिवासी बांधव किंवा हे असतील त्यासाठी नक्कीच आम्ही त्यांच्याकडे गेलो, पण आम्ही एक जागा मागितली की त्या ठिकाणी आपण एक हॉकर झोन तयार केलं पाहिजे आणि त्यांना तिथे बसवलं पाहिजे. नक्कीच आपले रस्ते आणि फुटपाथ मोकळे असले पाहिजे. आम्ही त्या पद्धतीनं देखील तिथे त्यांच्या पाठीशी आहोत. त्यामुळे मला वाटतं की असं काही त्यांच्या विरोधात बोलण्यासारखं असं काही नाही. असं आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा असा ठराव मंजूर करण्यात आला आणि त्याला विरोधकांनी देखील म्हणजे आपण स्वतः पाठिंबा दिला असं, आणि त्याच्यामुळे आपण देखील असमाधानी आहात असं कुठेतरी सत्ताधारी पक्षाकडनं बोललं जातं. आपली काय भूमिका असणार? नक्कीच मी सांगेन की मागासवर्गीय आणि दलित वर्ग जो आहे आणि दिव्यांग व्यक्ती जे आहेत यांचा निधी मिळावा म्हणून कुठे आमचाच पाठपुरावा याच्या आधी होता. दिव्यांग व्यक्तींसाठी जो मेळावा शासनाने म्हणजे आयुक्त साहेबांनी जो आपल्या नाट्यगृहात भरवला त्यावेळी आमचेच आमदार माननीय बाळाराम पाटील साहेब, मी स्वतः आणि आमचे नगरसेवक हजर होते. त्यावेळी यांचे कुठल्याही प्रकारचे कोणीही हजर नव्हते सत्ताधाऱ्यांचे. पण यामुळे कुठल्या तरी वेगळ्या प्रकारे कसा पाठिंबा द्यायचा आणि कसा काढायचा हे सत्ताधाऱ्यांना चांगलं माहिती आहे. त्यामुळे आमचं जे असतं ते एकदम सरळ असतं. त्या दिव्यांग व्यक्तींसाठी आम्ही सर्वप्रथम आम्ही हजर राहिलो आणि त्यांना निधी मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो. तसाच दलित वर्गाचा काल आपण बघाल की काल जे प्रकार घडलं की मोर्चा आला आणि मग हे केलं, म्हणजे यांनी पूर्णतः जर आम्ही तिथे हात वर नसते केले तर यांनी पूर्णतः मला वाटतं आमच्या शेकाप आणि आघाडी विरोधात पूर्णतः षडयंत्र रचून पूर्णतः हे तुमच्या पाठीशी नाहीत असं सांगितलं. दलित विरोधी आहात असं, दलित विरोधी तिथे सुद्धा यांनी राजकारण केलं असतं. आणि आम्ही हात वर करून आमची बाजू मांडायची तर यांनी आमच्या माईकचे आवाज कमी केले. माईकचे आवाज कमी केले. आम्ही पहिले आमच्या डॉक्टर मोकर मॅडम बोलल्या सुद्धा की नगरपालिकेत असल्यापासून कसं काय झालं सविस्तर सांगितलं. नंतर सभागृह नेते आणि मी विरोधी पक्षनेता म्हणून आम्हाला तिथे या ठरावाला तिथे मत मांडायचं होतं. ते मत मांडायच्या आधीच सभा तहकूब करण्यात आली, आमच्या माईकचा आवाज घालवण्यात आला. म्हणजे कुठेतरी यांचं हे षडयंत्रच होतं असं मला म्हणावं लागेल. आणि मला मुळात एक गोष्ट सांगायची आहे की हा जो दलित वर्गाचा खर्च जो आहे, मला वाटतं 2 ऑक्टोबर 2016 रोजी महापालिका स्थापन झाली. त्या वर्षात सुद्धा 8 महिने म्हणजे मार्च ते ऑक्टोबर या 8 महिन्यामध्ये नगरपालिका होती आणि नगरपालिकेमध्ये सुद्धा तशी तरतूद होती. मला वाटतं जवळजवळ 1,10 ते 1,20,00,000च्या आसपास, मी आता अमाऊंट कन्फर्म नाहीये, पण तेवढ्या घरात 1.25 कोटी जवळजवळ अमाऊंट त्यावेळी सुद्धा खर्च करायचा होता त्या फायनान्शियल इयरला. पण तेव्हा सुद्धा मला वाटतं 12 ते 15 लाखाच्या दरम्यानच खर्च झालेला आहे. मग त्यावेळी सुद्धा 10 ते 12% खर्च झाले. मग त्यावेळेचे सीओ जे आहेत चिते साहेब
किंवा त्यावेळेच्या नगराध्यक्षा म्हणजे आत्ताच्या उपमहापौर चारुशीला धरत यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. नंतर तुमचे आपल्या या 2 वर्षामध्ये निंबाळकर साहेब सुद्धा इथे होते, मग त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि जर निंबाळकर साहेब आयुक्त मान्य डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल होत असेल तर मान्य महापौर यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, कारण त्यांनी कोणत्या प्रकारचं शासनाबरोबर पत्रव्यवहार केलाय. मग जर तसं असेल तर त्यांनी दाखवावं, त्यांनी सांगावं यांनी कोणता पाठपुरावा केलाय किंवा इतर वेळी काय चर्चा केली. म्हणजे मला वाटतं हे नुसतंच आयुक्त हटाव याच्यासाठी हे षडयंत्र यांनी रचलेले असं माझं ठाम मत आहे. आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्या विषयी जनतेचा विश्वासदर्शक ठराव या संदर्भात देखील काही सामाजिक संघटना किंवा काही गट जमा होत आहे, तर तुमची काय प्रतिक्रिया आहे त्याविषयी? नक्कीच मी सांगेन, आम्ही चांगल्या कामाच्या पाठीशी 100% आहोत. हे पनवेलच्या आणि पनवेलच्या नागरिकांना सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे मला वाटतं त्या विश्वासदर्शक ठरावामध्ये आम्ही नक्कीच सामील होणार आहोत. त्यामुळे काही वेगळं काही सांगण्याची गरज नाहीये.